ॐ श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यं मास्मगमपार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् हृदिरप्रदिग्धान् न चैतद्विग्धकतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु याने न हत्वा न जिजीविषाम। स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रः कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यच्छ्रेयसन्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् अच्छोकमुच्छोषमणीन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नवृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं। संजय उवाच एवमुक्ता ऋषिकेशं गुडाकेशपरन्तप न योत्सेति गोविन्द मुक्त्वा तूष्णीबभूवः। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासुक्षं नानुशोचन्ति पण्डितः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परं देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा आगमापायिनो नित्या स्तांस्तितिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्ट्वन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशीनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत। येनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यश्शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। वेदाविनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकं वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धाच्छ्रेयो नक्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि
ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्ति चापि भूतानि कथयिष्यान्ति ते व्ययां सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरत्नं मत्स्यन्ते त्वामहारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यस्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहितः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किं हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि एषा ते विहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगेष्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धि रेकेह कुरु नन्दन बहुशाखायनान्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपक्षितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति निवादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् यावानर्थ उदपाने सर्वथा सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते सङ्गोत्स्वकर्मणि योगस्थ कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते दुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाफलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त नामयं यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुति विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहा वितरागभयक्रोधः स्थितधिर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहः सत्तप्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते सङ्गात् सञ्जायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मर्वश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतश्शान्तिर्शान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनो नु विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नामीं वाम्बसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनिः आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्य सर्वान् पुमाश्चरति निःस्पृहा निर्ममो निरहङ्कार स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। अर्थ श्री परमात्मने नमः। अध्याय दुसरा। संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याकुल आणि आश्रुयुक्त नेत्राच्या शोकाकुल अर्जुनाला श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे वचन बोलला. हे अर्जुना, अशा विषम ठिकाणी असे हे अज्ञान तुला कसे प्राप्त झाले? कारण हे आचरण श्रेष्ठ पुरुष करीत नाहीत. यामुळे स्वर्गप्राप्ती होत नाही, तसेच कीर्तीसुद्धा मिळत नाही. म्हणून हे अर्जुना, असा नामर्दपणा धारण करू नको. हा तुला शोभत नाही. हे परम तपस्वी अर्जुना, हृदयामधील दुर्बलतेचा त्याग करून युद्धाला तयार हो. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, मी रणभूमीमध्ये पितामह भीष्माचार्य आणि गुरु द्रोणाचार्यांबरोबर युद्ध कसे करणार? कारण की हे शत्रुदमन श्रीकृष्णा, हे दोघेही मला अत्यंत पूजनीय आहेत. म्हणून ह्या परमपूज्य गुरुजनांना न मारता भिक्षान्न खाऊन जगणेनं मला जास्त कल्याणकारी दिसते. कारण गुरुजनांना मारून रक्तरंजित झालेले या जगातील अर्थ व कामरूपी भोगच भोगावयाचे ना. आणि आम्ही हेही जाणत नाही की आम्हाला काय करणे श्रेष्ठ आहे आणि काय करणे श्रेष्ठ नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील हेही आम्ही जाणत नाही. ज्यांना मारून आम्हाला जगावेसे वाटणार नाही ते हे धृतराष्ट्रपुत्र आमच्यासमोर उभे आहेत. म्हणून करुणाव्याप्त दोषामुळे माझा स्वभाव नष्ट झाला आहे. मी धर्माविषयी मूढ चित्त झालेला आहे. म्हणून मी आपणाला विचारतो की जे निश्चित कल्याणकारी साधन असेल ते मला सांगावे. कारण मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलो आहे. मला उपदेश करा. कारण की या पृथ्वीवरील निष्कंटक असे धनधान्य संपन्न राज्य व देवतांचे स्वामीपद आधिपत्य प्राप्त झाले तरीही मला असा उपाय दिसत नाही की जो माझ्या इंद्रियांना सुखविणारा शोक नाहीसा करू शकेल. संजय म्हणाला, हे राजा, निद्रेला जिंकणारा अर्जुन त्या अंतर्यामी श्रीकृष्ण महाराजाला अशा प्रकारे बोलून नंतर त्या श्री गोविंदाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगून स्तब्ध झाला. त्यानंतर हे भरतवंशी धृतराष्ट्रा, अंतर्यामी श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्ये त्या शोकाकुल अर्जुनाला हसत हसत असे वचन बोलले. हे अर्जुना, तू शोक न करण्यासारख्यांचा शोक करीत आहेस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगत आहेस. परंतु पंडित लोक ज्यांचे प्राण गेले आहेत आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत अशासाठी शोक करीत नाही. कारण आत्मा नित्य असल्यामुळे शोक करणे उचित नाही. वास्तविक असे नाही की मी मागे कधीही नव्हतो अथवा तू नव्हता अथवा हे राजे लोक नव्हते, आणि असेही नाही की यापुढे आम्ही सर्व राहणार किंवा असणार नाही. परंतु ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहामध्ये कौमार्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था प्राप्त होतात त्याचप्रमाणे दुसऱ्या शरीराचीही प्राप्ती होते. आणि म्हणून त्या ठिकाणी धैर्यवान पुरुष मोहित होत नाहीत. अर्थात ज्याप्रमाणे कौमार्य, युवा आणि युद्धावस्था हे स्थूल शरीराचे विकार अज्ञानामुळे आत्म्याचे ठिकाणी भासमान होतात किंवा भासतात, त्याचप्रमाणे एका शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करणे हा त्या सूक्ष्म शरीराचा विकारसुद्धा अज्ञानामुळेच आत्म्याचे ठिकाणी भासमान होतो. म्हणून तत्त्वज्ञानी धैर्यवान पुरुष या विषयात मोहित होत नाहीत. हे कुंतीपुत्रा, शीत, उष्ण आणि सुखदुःख देणारी इंद्रिये आणि विषयोपभोग तर क्षणभंगूर आणि अनित्य आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, त्यांना तू सहन कर. कारण हे पुरुषश्रेष्ठा, सुखदुःखांना समान समजणाऱ्या ज्या धैर्यवान पुरुषाला हे इंद्रियाचे विषय व्याकुळ करू शकत नाहीत तो मोक्षाला प्राप्त करण्यास योग्य होतो. आणि हे अर्जुना, असत वस्तूचे अस्तित्व नाही आणि सतवस्तूंचा अभाव होत नाही या प्रकारे दोन्हीचेही तत्त्वज्ञानी पुरुषांनी जाणले आहे. या न्यायानुसार ज्याने हे संपूर्ण जग व्यापलेले आहे त्याला तू नाशरहित समज. कारण अविनाशी वस्तूचा म्हणजेच अविनाशी तत्वाचा नाश करण्याला कुणीही समर्थ नाही. आणि नाशरहित अप्रमेय नित्यस्वरूप असलेल्या जीवात्म्याची ही सर्व शरीरे नाशिवंत समजली गेली आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो या आत्म्याला मेलेला समजतो
ते दोघेही हे जाणत नाही की हा आत्मा मारतही नाही आणि मारलाही जात नाही. हा आत्मा कधी जन्मतही नाही आणि मरतही नाही, किंवा हा आत्मा पुन्हा होणाराही नाही, कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरीही याचा नाश होत नाही. हे पृथापुत्र अर्जुना, जो पुरुष या आत्म्याला नाशरहित, नित्य, जन्मरहित आणि अव्ययी, खर्च न होणारा समजतो, तो पुरुष कोणाला कसा मारू शकेल आणि कोणाला कसा मारविणार? आणि तू जर असे म्हणशील की मी शरीराच्या वियोगाचे दुःख करत आहो, तर तेही योग्य नाही. कारण मनुष्य ज्याप्रमाणे जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून देऊन दुसरी नवी शरीरे धारण करतो. हे अर्जुना, या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वायू म्हणजेच वारा त्याला वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा न तोडता येणारा, न जाळता येणारा, न भिजवला जाणारा, न सुकविता येणारा, हा नित्य, निस्संशय, सर्वत्र व्यापून असलेला, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त म्हणजे इंद्रियाद्वारे न जाणता येणारा, अचिंत्य म्हणजेच मनाने न समजला जाणारा, विकाररहित म्हणजे कधीही न बदलणारा मानला गेला आहे. आणि म्हणून हे अर्जुना, या आत्म्याला अशा प्रकारचा जाणून तू शोक करावयास योग्य नाहीस. अर्थात तुला शोक करणे शोभत नाही. जरी तू याला नेहमी मरणारा मानत असशील तरी देखील हे अर्जुना, असा शोक करण्यास तू योग्य नाहीस. कारण असे समज असल्यामुळे जन्मणाऱ्यांना मृत्यूनिश्चित आणि मरणाऱ्यांना जन्मनिश्चित आहे हे सिद्ध झाले. म्हणून तू उपायच नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. ही भीष्मादिकांची सर्वांची शरीरे मायामय असल्यामुळे अनित्य आहे. म्हणून शरीरांसाठी सुद्धा शोक करणे योग्य नाही. कारण हे अर्जुना, सर्व प्राण्यांना जन्मण्यापूर्वी शरीरे नव्हती आणि मेल्यानंतरही शरीरे राहणार नाहीत. केवळ मध्यंतरीच जन्मानंतर ते मृत्यूपूर्वी ते शरीर धारण केलेले दिसतात. म्हणून याविषयी का चिंता करतोस? हे अर्जुना, हे आत्मतत्व फार गहन आहे, अनाकलनीय आहे. म्हणून एखादा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा कोणी महापुरुष आत्म्याविषयी आश्चर्यासारखे बोलतो आणि कोणी या आत्म्याला आश्चर्यासारखे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही या आत्म्याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमी अवध्य, ज्याचा वध केला जाऊ शकत नाही असा आहे. म्हणून सर्व भूत प्राण्यांसाठी तू शोक करण्यास योग्य नाहीस. आणि आपल्या धर्माकडे, क्षत्रिय धर्माकडे पाहिले असता तुला भय करणे योग्य नाही. कारण स्वधर्मानुसार युद्धापेक्षा अधिक कल्याणकारी कर्तव्य क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही नाही. हे पार्था, आपोआप मिळालेले आणि उघडलेले स्वर्गाचे द्वाररूप युद्ध केवळ भाग्यवान क्षत्रिय लोकांनाच मिळते. आणि जर तू हे धर्मयुक्त युद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती यांना गमावून पापाचा भागीदार होशील आणि सर्व लोक तुझी दीर्घकाळपर्यंत अपकीर्तीच कथन करतील. आणि अपकीर्ती तर सन्माननीय पुरुषाला मरणापेक्षाही वाईट असते. आणि ज्यांना तू आतापर्यंत सन्माननीय झाला आहेस तेच लोक तुला तुच्छ समजावयास लागतील आणि रणांगणात निर्माण झालेल्या भयामुळे तू युद्ध केले नाहीस असे मानतील. आणि तुझे शत्रू लोक तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, अनेक प्रकारची अप्रिय विशेषणे तुला लावतील. मग याहून अधिक दुःख कोणते आहे? म्हणून तू युद्ध करणेच सर्व प्रकारे उत्तम आहे. कारण युद्धात मृत्यू पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जिंकलास तर पृथ्वीवरील राज्यपद भोगशील. म्हणून हे अर्जुना, युद्धासाठी निश्चय करून उठून उभा राहा. जरी तुला स्वर्ग अथवा राज्याची इच्छा नसेल तरीही सुखदुःख, लाभहानी, जय पराजय समजून युद्धाला तयार हो. अशा प्रकारे युद्ध केल्यामुळे तू पापाला प्राप्त होणार नाहीस. हे अर्जुना, ही बुद्धी तुला ज्ञानयोगाविषयी सांगितली गेली आहे. तिलाच आता निष्काम कर्मयोगाविषयी ऐक, की ज्या बुद्धीमुळे तुझी कर्मबंधने तू चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. या निष्काम कर्मयोगात आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही, विरुद्ध फल होण्याचा दोषही यात होत नाही. म्हणून या निष्काम कर्मयोगी धर्माचे थोडेसे साधन जन्ममृत्यूरूपी महान भयापासून उद्धार करते. हे अर्जुना, या कल्याण मार्गात निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि सकामी अज्ञानी पुरुषांची बुद्धी अनेक भेदयुक्त शाखायुक्त असते. हे अर्जुना, जे अज्ञानी म्हणजेच सकामी पुरुष केवळ फलश्रुतीवर आसक्ती ठेवतात, स्वर्गालाच परमश्रेष्ठ मानतात, यापेक्षा उत्तम दुसरे काही नाही असे मानतात, ते अविवेकी लोक जन्मरूपी कर्मफल देणाऱ्या आणि भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारच्या क्रियांचा विस्तार करणाऱ्या अशा या दिखाऊ वाणीला बोलत असतात.
त्या वाणीने ज्यांचे चित्त हरण झाले आहे, भोग आणि ऐश्वर्याच्याच ठिकाणी ज्यांची आसक्ती आहे, अशा पुरुषांच्या अंतःकरणात निश्चयात्मक बुद्धी असत नाही. हे अर्जुना, सर्व वेद तिन्ही गुणांच्या कार्यरूप संसाराला विषय करतात, अर्थात प्रकाशित करतात. म्हणून तू असंसारी अर्थात निष्कामी आणि सुखदुःखादी द्वंद्वरहित नित्यवस्तूमध्ये स्थिर आणि योगक्षेमाला न इच्छिणारा वात्मपरायण हो. कारण ज्याप्रमाणे मनुष्याला सर्व बाजूनी भरलेला मोठा जलाशय प्राप्त झाला म्हणणे लहान जलाशयाचे जेवढे प्रयोजन राहते, अर्थात मोठ्या जलाशयाची प्राप्ती झाली म्हणजे लहान जलाशयाची आवश्यकता उरत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर आनंदासाठी वेदांची आवश्यकता राहत नाही. तुझा कर्म करणे एवढाच अधिकार आहे, फलामध्येही कधीही नाही. आणि तू कर्माच्या फळांची इच्छा करणाराही होऊ नको आणि कर्म न करण्याविषयीही तुझी प्रीती नको. हे धनंजया, आसक्तीचा त्याग करून आणि सिद्धी व असिद्धी यामध्ये समान बुद्धी ठेवणारा होऊन योगामध्ये स्थित होऊन कर्मे कर. या समत्व भावालाच योग असे नाव आहे. या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. आणि म्हणून हे धनंजया, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय घे, कारण फलाची वासना ठेवणारे अत्यंत दुर्बळ दीन आहेत. समत्व बुद्धियुक्त पुरुष पाप व पुण्य या दोहोंचाही या लोकातच त्याग करतात, अर्थात त्यामध्ये लिप्त होत नाहीत. म्हणून तू समत्व बुद्धी योगासाठीच प्रयत्न कर. हा समत्व बुद्धी रूप योगच कर्मामधील चातुर्य अर्थात कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. कारण बुद्धियोग युक्त ज्ञानी पुरुष कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करून जन्मरूपी बंधनातून सुटलेले असे निर्दोष अर्थातच अमृतमय परमपदाला प्राप्त होतात. हे अर्जुना, ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीमधून चिखलातून पूर्णपणे तरुण जाईल, तेव्हा तुला ऐकण्यासारख्या व ऐकलेल्या गोष्टीविषयी वैराग्य प्राप्त होईल. अनेक प्रकारचे सिद्धांत ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अचल व स्थित होईल, तेव्हा तू समत्वरूप योगाला प्राप्त होशील. भगवंताची अशी वचने ऐकून अर्जुनाने विचारले, हे केशवा, समाधीमध्ये स्थिर असलेल्या स्थितप्रज्ञेची लक्षणे कोणती आहेत? स्थितिप्रज्ञ पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? यानंतर श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामनांचा त्याग करून आत्म्यानेच आत्म्याचे ठिकाणी संतुष्ट होतो, तेव्हा त्याला स्थितबुद्धीचा म्हणजेच स्थितप्रज्ञ म्हणतात. दुःखाच्या प्राप्तीमध्ये ज्याचे मन उद्वेगरहित असते, सुखाच्या बाबतीत ज्याची इच्छा दूर झालेली असते, ज्याचे राग, भय आणि क्रोध नष्ट झालेले आहेत, असा मुनी स्थितप्रज्ञ म्हटला जातो. जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित झाला आहे, त्या शुभ आणि अशुभ वस्तू मिळाल्या असता प्रसन्न होत नाही किंवा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे. आणि ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयवांना शरीरात सामावून घेतो म्हणजेच आत ओढून धरतो, त्याप्रमाणे हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना आवरून धरतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते. तथापि इंद्रियांद्वारे विषयांचे ग्रहण न करणाऱ्या पुरुषांचे विषय निवृत्त होतात, परंतु त्यांचा राग निवृत्त होत नाही. आणि या पुरुषांचा राग देखील परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होतो. आणि हे अर्जुना, ज्या अर्थी प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिवान पुरुषाच्या मनाला क्षोभविणारी प्रमथन करणारी इंद्रिये बलात्काराने हरण करतात, म्हणून मनुष्याने त्या सर्व इंद्रियांना वश करून व चित्ताचा माझ्या ठिकाणी संयोग करून मतपरायण व्हावे. कारण ज्या पुरुषांची इंद्रिये वश होतात त्यांचीच बुद्धी स्थिर होते. हे अर्जुना, मनासहित इंद्रियांना वश करून मतपरायण न झाल्यामुळे मनाच्या योगाने विषयांचे चिंतन होते आणि विषयचिंतन करणाऱ्या पुरुषांची त्या विषयाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयाबद्दल कामना उत्पन्न होते आणि कामनेमध्ये विघ्नबाधा उत्पन्न झाले तर क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे अविवेक अर्थात मूढभाव उत्पन्न होतो. अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्यामुळे बुद्धीचा म्हणजेच ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि मनुष्य आपल्या श्रेय साधनापासून दूर जातो म्हणजेच वंचित होतो. परंतु स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष वश केलेल्या इंद्रियाद्वारा विषय भोगत असताना अंतःकरणाची प्रसन्नता म्हणजेच शुद्धता प्राप्त करतो. त्या शुद्धतेमुळे मनुष्यांच्या संपूर्ण दुःखाचा अभाव होऊन जातो आणि त्या प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धी लवकर आणि चांगल्या प्रकारे स्थिर होते. हे अर्जुना, साधनरहित पुरुषाच्या अंतःकरणात श्रेष्ठ बुद्धी असत नाही आणि त्या अयुक्ताच्या अंतःकरणात आस्तिक भावसुद्धा नसतो.
आस्तिक भाव नसणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी शांती नसते. मग शांतीरहित पुरुषाला सुख कसे होईल? कारण पाण्यातील नावेला म्हणजेच नौकेला वारा हरण करतो, त्याप्रमाणे विषयात संचार करीत असलेल्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियासोबत मन राहते ते एकटेच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते. म्हणून हे महाबाहो अर्जुना, ज्या पुरुषांची इंद्रिये सर्व प्रकारे इंद्रियांच्या विषयापासून वश केलेली असतात त्याची बुद्धी स्थिर होते. आणि हे अर्जुना, सर्वभूत प्राण्यांची जी रात्र असते त्यावेळी नित्य शुद्ध बोधस्वरूप परमानंदामध्ये भगवंताला प्राप्त झालेला योगी जागत असतो. आणि ज्या नश्वर क्षणभंगूर संसार सुखाच्या ठिकाणी सर्व प्राणी जागत असतात ती तत्वज्ञ मुनींची रात्र असते. ज्याप्रमाणे सर्व बाजूने परिपूर्ण व अचल अशा समुद्रामध्ये अनेक नद्यांचे पाणी त्याला विचलित न करता समाविष्ट होते, त्याप्रमाणे ज्या स्थिरबुद्धी पुरुषांच्या ठिकाणी सर्व प्रकारचे भोग कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता समाविष्ट होतात तो पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा परम शांतीला मुळीच प्राप्त होत नाही. कारण जो पुरुष संपूर्ण कामनांचा त्याग करून ममतारहित, अहंकाररहित आणि इच्छारहित होऊन वर्तन करतो त्याला परमशांती प्राप्त होते. हे अर्जुना, ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषांची स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाली असता तो योगी पुरुष कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळी देखील या निष्ठेमध्ये होऊन ब्रह्मानंदाला प्राप्त होतो. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद व ब्रह्मविद्या तसेच योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग नावाचा हा दुसरा अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.